बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंची सूचक पोस्ट। राजकारणात लवचिक भूमिका घेण्याचे संकेत। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, राज ठाकरेंची पोस्ट। मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे, त्यासाठी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा, भास्कर जाधव यांचं मोठं विधान। महापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा घेणार नाही, एवढी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही, संजय राऊत यांचा टोला। मुंबईच्या महापौर पदावर भाजप कोणतीही तडजोड करणार नसल्याची माहिती। शिंदे सेनेला उपमहापौर पदावर समाधान मानावं लागण्याची शक्यता। भाजप सगळ्यात मोठा पक्ष असल्यानं महापौर पदावर भाजप ठाम। महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा। एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता। मूळ केसच रद्दबातल झाल्याने भुजबळ निर्दोष। अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमची कोणतीही युती नाही। भाजप एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहास्तव बाळासाहेबांनी मनोहर जोशींना बाजूला करून नारायण राणेंना मुख्यमंत्रीपद दिलं। पुढारी न्यूजच्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शिंदेंकडून नव्या योजनांची घोषणा। बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान सुरू करणार। गडकोट किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवणार, शिंदेंची घोषणा। पंतप्रधान मोदींकडून बाळासाहेबांना अभिवादन। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून प्रेरणा मिळते, मोदींची पोस्ट। तर ज्या बाळासाहेबांकडून प्रेरणा घेतली त्यांचीच शिवसेना भाजपाने फोडली, राऊतांची टीका। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। संबंधित शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर। बदलापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। स्कूल व्हॅन चालवण्याची कोणतीही वैध परवानगी नसल्याचं समोर। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर वाहतूक पोलिसांची कारवाई। राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात स्वतंत्र गृहमंत्री असावा। बदलापूर घटनेवरून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा। महाडमधील राड्या प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र पोलिसांना शरण। हायकोर्टाने झापल्यानंतर विकास गोगावले 50 दिवसानंतर पोलीस स्थानकात। संभाजीनगरात तरुणाला पोलिसांकडून बेदम मारहाण। दुचाकीची चोरी केल्याचा आरोप करत मारहाण, तर दारू पिण्यास पैसे न दिल्यानं पोलिसांनी मारहाण केल्याचा तरुणाचा आरोप। गृहनिर्माण सोसायटीत कारनं चिमुरड्याला चिरडलं। 5 वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू। पुण्यातल्या जॉयनेस्ट सोसायटीमधली घटना। सोसायटीच्या आवारात खेळत असताना कारनं चिरडलं। सिमल्यात यंदाच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टीमुळे संपूर्ण शहर पांढरं शुभ्र। पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण। घरांवर आणि रस्त्यांवर बर्फाचा खच, वाहनं बर्फाखाली।